आम्ही आलेलो आहोत आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या दुसऱ्या खडकावर बांधलेल्या किल्ल्यावर. किल्ल्याचं नाव आहे किल्ले मधुगिरी. मधुगिरी किल्ल्याला जाण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गौरीबदनूर रेल्वे स्टेशनला उतरावे लागते. तिथून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे गौरीबदनूरचा बस स्टॉप आणि याच बस स्टॉपवरून फलट क्रमांक 2 वरती आम्हाला मिळाली बस. गुगल लेन्सचा चांगला वापर करून आम्ही बरोबर आमचं ठिकाण शोधून काढलं. थोडा वेळ होता म्हणून तिथेच मस्तपैकी इडली चटणीचा आस्वाद घेतला. गौरीबदनूर ते मधुगिरी हे अंतर सुमारे 40 किलोमीटरचं होतं आणि या प्रवासासाठी आम्हाला प्रत्येक व्यक्तीला फक्त 45 रुपये इतका खर्च आला. तिकीट काढून घेतले. त्याचप्रमाणे कंडक्टर काकांना हे सांगूनही ठेवलं की आम्हाला मधुगिरी आल्यानंतर इथे उतरवा. म्हणजे 4:30 वाजता लास्ट बस आहे गव्हर्नमेंटची आणि प्रायव्हेट बस आहेत ते 6:30 म्हणजे आपलं होईल आरामशीर होईल. आणि 6:30ला प्रायव्हेट बस आहेत. जाऊ पद्धतशीर जाऊ, काही विषय नाही जमलं तर प्रायव्हेट नाही जाऊ. ठीक आहे. तर मधुगिरी बस स्टँडवर आपण पोहोचलेलो आहे आणि आता आपण चाललोय फोर्टकडे. तर 250 मीटर अंतरावर आहे. समोर इथं आपल्याला मधुगिरी किल्ला दिसतोय बघा. अखंड एकच आहे काय? हो. आणि हे पुढचं आहे ह्याच्या मागे तो मेन विचारू काय ठेवायची व्यवस्था होईल काय. आणि इथं आता पहिली तटबंदी जी आहे किल्ल्याची ती सुरू झाली आहे. प्रवेशद्वार इथं आहे. इथनं आपल्याला वरती किल्ल्यावर जायचं आहे. किल्ला पण दिसतोय, अतिशय सुंदर किल्ला आहे. खालपासून वरपर्यंत नुसती तटबंदी दिसते आणि विशेष म्हणजे एकाच दगडामध्ये बांधलेला किल्ला आहे. सिंगल मोनोलिथ जे आहे त्याच्यावर बांधलेला हा समोरचा किल्ला आहे. अतिशय सुंदर किल्ला. तिकीट नाही रे. तर मधुगिरी फोर्टला आल्यानंतर आपल्याला असं रजिस्ट्रेशन करावं लागतं. सोबत येणाऱ्या कुठल्याही एका व्यक्तीचं आधार कार्ड आणि व्यक्तींची संख्या, कुठून आलाय ते आणि फोन नंबर वगैरे असं सगळं द्यावं लागतं. 5 वाजेपर्यंत चालू असतो काहीतरी किल्ला, त्याच्यामुळं मग त्याच्या आत आपल्याला खाली यावंच लागतं. फक्त संध्याकाळी 5च्या आत यायचं असा नियम आहे. त्या हिशोबाने आपल्याला हे सगळं एक्सप्लोअर करायचं, कारण आपल्याला काल 100 मीटर किल्ल्यालाच 5 वाजलेले आहेत. तर आज बघूयात काय होतं. आज जास्त वेळ लागला असं मला सांगता येत नाही, कारण किल्ला खूप भारी है आणि किल्ला खूप भारी है. सर ये हमारा एक्चुअली बैग है ना हमारे पास, वो बहुत बड़ा था. तो ये कहाँ रख सकते हैं क्या? हाँ हाँ हाँ, हम क्या है खाने का और पानी लेके जाएंगे, बाकी सब क्योंकि कपड़ा वगैरह सब है ना. 2 दिन से हम घूम रहे हैं. ओके. नाहीतरी हे 5 वाजता बंद होतं. हा. थोडंसं लवकर आलं तर 4:30ची गाडी पण मिळेल. खरे आणि थोडं आणि ओझं जेवढं कमी तेवढी मज्जा येईल का हो मुंडे. ह्याला जाऊन थोडस कमी झालं तर ते तुमचं तुम्हाला माहिती. 100 ग्रॅम का 50 ग्रॅम. सोय पण केली म्हणा बॅग. या सर. नमस्ते सर. आप हमको कन्नड़ नहीं आता है तो हम हिंदी में बोल सकते हैं क्या? जी जी बिल्कुल बोलिए. हाँ, तो ये क्या आप क्यों बैठे इधर? हम यहाँ पे जो भी ऐसे लोग जा रहे हैं ट्रैक करने के लिए मधुगिरी फोर्ट पे, हाँ. उनके हम लोग एंट्री करते हैं. एंट्री. जिससे कि पता चलता है कि कितने जन गए हैं. हाँ. और फिर आते वक्त तो फिर हमको तो पता चलता है हाँ. कि कोई भी नहीं बचा है फोर्ट के ऊपर अभी. ओके. और 5 बजे फोर्ट बंद हो जाता है. यह होगा कि फोर्ट पे कोई नहीं बचा है, लेकिन ये एंट्री करने के लिए बचा क्यों है?
आणि इथली माकडं महावांड असतात असं ऐकलंय मी. डेंजर आहेत, बघायलाच घेऊ. आला 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 याच्या गावात. म्हणून इथे ठेवलं वाटतं. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार 3-3.5 तास तुम्हाला किल्ला फिरायला लागतात आणि आपल्या दृष्टीने त्या 3-3.5 तासाचे 10 तासही होऊ शकतात. तर हे होऊन द्यायचं नाही आहे, कारण आपली शेवटची बस 4:30 वाजताची. त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर आपल्याला जायचं. तर एंट्री करायच्या आधीच आपल्याला हे सुंदर असं स्ट्रक्चर दिसतं आणि हे स्ट्रक्चर इतकं भारी आहे. सगळी दगडी एकमेकांवर फक्त रचलेली दिसत आहेत. आपण बघूयात. इथं जे द्वारपाल असतात तशी रचना आहे आपल्याला. आणि इथं हे शरभ आणि गज असं ह्यांचं एक शिल्प दिलेलं आहे आणि पूर्ण कार्विंग आहे. इतकं सुंदर आहे. समोर बघा त्याचे डोळे वगैरे दिसत आहेत, जीभ दिसतीये. क्या बात आहे, किती सुंदर आहे. आणि इथं हत्ती आहे. हा आपला ट्रेक आपण स्टार्ट करतोय. बाजूला एक मंदिर दिसतंय आपल्याला आणि ह्या मंदिराच्या बाजूनेच सुंदर अशी वाट तयार केलेली आहे जी फरशांची आहे. आणि हीच वाट आपल्याला पुढं किल्ल्याकडे घेऊन जाते अशी वाट आहे. बाजूला भरपूर स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतात. मागच्या बाजूला जी तटबंदी आहे ती सुद्धा आपल्याला दिसते पूर्ण सगळ्या बाजूला. हे बुरुज आहेत त्याचे, जे जमिनीकडचे बुरुज आहेत. हा एक सुंदर मोठाच्या मोठा बुरुज आपल्याला मागे दिसतोय. तर अशा सुंदर रचनांनीच आपली सुरुवात झालेली आहे. सुंदर अशी सुरुवात. अतिशय नक्षीदार कमान असलेला हा संपूर्ण भाग आहे, ज्यातनं आता आपण आत जाणार आहोत. इथले किल्ले सुद्धा प्रेमी युगुलांच्या याच्यामध्ये थोडेसे फसलेले दिसतात. म्हणजे सगळीकडे हे चाळे होतच राहतात म्हणायला हरकत नाही आहे. इथं सुद्धा लोकांनी आपापल्या प्रेमाच्या निशाणा ठेवलेल्या आहेत. हो, म्हणजे किती प्रेम असेल मोठं त्यांचं. जिचं नाव लिहिलंय तिला माहिती आहे का इथं? तिला सांगा कोणतरी जाऊन. एवढा प्रेमाचा आविष्कार झालेला आहे की तुम्ही स्वतः येऊन पाहिल्याशिवाय समजणार नाही. ब्राऊन मंडी. आज प्रोफेसर आज कपडे बदले गेलेत का? ओके सर, सॉरी सर. चला, जगात कुठं पण जावा, हे मोठे मोठे जे कारागीर होऊन गेलेत ना पूर्वीच्या काळी, त्यांच्यापेक्षा सुंदर कलाकृती फक्त प्रेमी युगलांनाच जमलेल्या आहेत. खरी किल्ल्याची सुरुवात म्हणायला गेलं तर ह्या पावट्या, आपण पावट्या म्हणतो. हां, तर हेच सुंदर असं वैशिष्ट्य किल्ल्याचं. समोर एक छोटा बुरुज दिसतोय चौकोनी आणि उंच उंच अशी मोठीच्या मोठी दगडी सगळीकडे आपल्याला दिसून येतात. खूप मोठी आहेत आणि ही अगदी झाडापेक्षा सुद्धा मोठी. मोनोलिथचा अर्थ होतो एक अखंड दगड. सह्याद्रीप्रमाणे लावारस थंड होऊन इथल्या दगडांची निर्मिती झाली नाहीये, तर हा भाग म्हणजे एक पूर्ण दगड. आणि ह्या दगडामध्ये कोणी किल्ला बांधू शकतं का? तर होय, हा किल्ला बांधलेला आहे दगडामध्ये. या किल्ल्याचं नाव आहे किल्ले मधुगिरी. कर्नाटकातल्या तुमकूर जिल्ह्यामध्ये हा किल्ला येतो. सुमारे 3930 फूट इतकी याची उंची आहे आणि आशिया खंडातील सर्वात मोठा 2ऱ्या क्रमांकाचा हा दगड आहे. मधुगिरी किल्ल्याचा जर इतिहास पाहायचा झाला तर याची निर्मिती विजयनगर साम्राज्यातील राजा हिरेगौड यांनी 17व्या शतकामध्ये केली. त्यानंतर हैदर अली आणि टिपू सुलतानाच्या ताब्यात 18व्या शतकामध्ये हा किल्ला होता. त्यांनी किल्ला आणखी बळकट करून घेतला. म्हैसूरची इंग्रजांविरुद्धची संघर्षपूर्ण लढाई ह्या किल्ल्याने अनुभवली आहे. त्यामुळंच ब्रिटिश काळामध्ये हा किल्ला भारताच्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. भारताने केलेल्या संघर्षाचं प्रतीक म्हणून सुद्धा हा किल्ला प्रसिद्ध आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्याला कळतं की याचं जे छत आहे ते सुद्धा अजूनही खूप चांगल्या स्थितीत आहे आणि याच्या एका खांबावर आपल्याला
ही मूर्ती कोरलेली दिसते, मारुती रायाचीच असावी. तर आपल्याला समोर हे एक पाण्याचं कुंड किंवा टाकं म्हणायला हरकत नाही हे दिसतं आणि इथून एक आउटलेट या बाजूला काढलेला दिसतोय जो इथं आलेला आहे आणि हे पाणी पूर्णपणे ह्या समोरच्या पाण्याच्या टाक्यामध्ये साठवलं जातं आहे. समोर एक छोटीशी मूर्ती आहे जी मला इथून शेंद्री कलरची दिसते. ती बघायला मी जाणार आहे आता, कारण ती बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. समोर बघ रे, मूर्ती बघ टाक्यामध्ये इथे बघ. ते बघायला जाणं भाग आहे आणि याच्याच समोर एक मोठा बुरुज आहे इथं बांधलेला, तोही आपण थोड्या वेळात बघूयात. तर पहिलं खाली जाऊन येऊया, कारण तिथं ती जी मूर्ती आहे ती नक्की काय, तो गणपतीच असावा असं वाटतं. तर बघूयात एकदा ते बघ. तर दादाने सांगितल्याप्रमाणे पहिलं आपल्याला वरती जायचं आहे, इथं ह्या बुरुजावरती, आणि मग तिथून आपण पुढं या टाक्यात उतरूयात. कारण त्या टाक्यामध्ये असलेलं जे हे आहे शिल्प आहे ते नक्की काय आहे हे बघायची फार उत्कंठा लागलेली आहे. आणि बुरुज चढताना समोर अतिशय सुंदर असा किल्ला. आता इथनं शूट घेतोय की लोक वरती कशी चाललेली आहेत ते. तर आपण आता ह्या सुंदर अशा बुरुजावर उभे आहोत. समोर किल्ला दिसतोय. ड्रोन शॉट घेण्याचा आपण प्रयत्न करूयात, बघू कसा येतो इथनं. इथून खाली उतरलो ह्या टाक्यामध्ये तर आपल्याला एक शिल्प पहिलं दिसत होतं, ते समोर आहे, ते मारुतीचं असावं बहुतेक. पण इथं आपल्याला आणखी एक शिल्प दिसतंय. हा आहे गणपती बाप्पा. हे बघा क्या बात आहे. आणि वरती एक शिल्प आहे पण ते कळत नाही एक्झॅक्ट आहे ना, तो गणपती वगैरेच आहे का. तर हा पर्वत उचललेला मारुती, समोर गणपती आहे. जर कधी रतनगडला वगैरे गेला असेल, रतनगडच्या बाजूला पुष्करणी आहेत बघा, तर त्याच्यात पण असे छोट्या छोट्या देवतांच्या मूर्ती आहेत किंवा बऱ्याचशा किल्ल्यांवरती सुद्धा आहेत. तर हा, तर तशाच मूर्ती आपल्याला इथं इतक्या लांब कर्नाटकामध्ये सुद्धा दिसून येतात. याच्याशिवाय अजून काय पाहिजे. आपली संस्कृती खूप मोठी आहे आणि तुम्ही कितीही लांब गेल्यानंतर तुम्हाला हे देव देवता दिसतात ना, याच्या मागेच कळतं की आपला जो अगदी जुन्या काळापासून ही जी परंपरा चालत आली आहे ती लोकांनी खूप चांगल्या रीतीने पाळलेली आहे. हे दिसतं आपल्याला इथल्या ह्या मारुतीच्या शिल्पावरून आणि समोर असलेल्या गणपती बाप्पाच्या शिल्प. आणि आता सुधीर ते जंगली पहाडी बकरीसारखा वरती जाण्याचा प्रयत्न करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. तिथला मगाशी आपण ह्या टाक्यामध्ये येताना हे शिल्प पाहायचं राहिलं होतं. तर हे चित्र नीट बघितलं तर लक्षात येतं दोन्ही बाजूला कुत्रे आहेत आणि कुत्रे हे आहे काळभैरवाचं शिल्प. व्यवस्थित तुम्हाला कोरलेलं दिसून येईल. हातामध्ये त्रिशूळ सुद्धा दिसतोय त्याच्या. तर तो काळभैरवच असावा. इकडे आण बरं. हे मी दिसतोय का चांगलं. पहाडी शेर पहाडी बकऱ्या नाही. बकऱ्या पुढे गेल्या. नाही, बाकीच्या बकऱ्या बोकड आले. हे बघ, हे बघ, हे दादा एक. तर समोर बुरुज आहे, इथं खाली पाण्याचं टाक आहे, जिथनं वर चढून आता आपण ह्या मुख्य दरवाजाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी इथं काही रचना दिसत आहेत वेगळ्या अशा घुमट आकाराच्या. तर त्या कसल्या आहेत त्या बघूयात आपण जरा.
त्याला दरवाजा वगैरे आहे का चेक करूयात. इथं सुद्धा मारुतीरायाची एक सुरेख मूर्ती कोरलेली दिसून येते आणि याच्याच बाजूला वरती पायऱ्या. क्या बात आहे. अरे बरंच आहे रे, रांजणासारखं आहे ना. तिथं पण तसंच आहे बरं का वरती. बुरुज, खाली पाण्याचं टाकं, हे प्रवेशद्वार. थोडंसं इकडं आलो आपण. ॲक्च्युली इथं एक हे दिसतोय, बुरुज दिसतोय समोर या बाजूला डावीकडे, आणि या बाजूला एखादं प्रवेशद्वार असल्यासारखं वाटतं. तर ते बघूयात एकदा आपण नक्की काय आहे का, कारण वाट मळलेली आहे. तर वेगळं काय बघायला मिळतं का थोडंसं चेक करूयात. हा एक प्रवेशद्वारच आहे. क्या बात आहे. म्हणजे किल्ल्याला या बाजूने यायला प्रवेशद्वार वगैरे काय हे असं काय असू शकतं का. आणि या बाजूला पण काहीतरी दिसतंय खाली, भुयारी मार्ग वगैरे का रे इथं. बापे, अरे इथं भुयारी मार्ग आहे काय. हे बघ इथं खाली, अरे इथं खाली. हो हा, म्हणजे ह्या तटबंदीची सगळी पूर्ण दरवाजेची रचना दिसते आपल्याला. ही याची तटबंदी दिसते आपल्याला, आणि समोरचा डोंगर सुद्धा दिसतोय अगदी स्पष्ट. हा समोर एक गोल बुरुज आहे. इथं थोडी तटबंदीची मात्र पडझड झालेली दिसते आपल्याला, आणि अगदी खालपर्यंत ही तटबंदीत गेलेली दिसते ही, आणि अशीच वरपर्यंत गेलेली दिसते. आणि हा किल्ल्याचा टॉप आहे. तर अशी आम्ही म्हणजे 2 मिनटं कन्फ्युजच झालो होतो की नदीपात्रामधले चेंबर ही तर कसे काय दिसायला लागले. ही काही चेंबरची रचना आहे का, पण नाही. हा पूर्णपणे बाजूनी बंद असून वरतून फक्त त्याला जायला रोड आहे. याचा अर्थ कदाचित हे धान्याचं वगैरे साठवण करण्यासाठीचं ठिकाण असावं असं वाटतं बहुतेक. मारुतीरायाचं हे मंदिर, आणि इथून आता आपण प्रवेश करतोय मुख्य किल्ल्याच्या मोठ्या प्रवेशद्वाराकडं, ज्याचा जो पाया आहे तो पूर्ण दगडी असून वरचं जे एका मजल्याचं बांधकाम आहे ज्याला जंग्या आहेत तो भाग मात्र विटांनी बांधलेला आहे. म्हणजे हा भरपूर वेळा ह्या किल्ल्यावरती बांधकामाची कामं झालेली इथे कळून येतं. सुंदर अशा प्रवेशद्वारातून आता आपण आत आलेलो आहे आणि निघालोय आता वरती. इथून पुढं बहुतेक त्या ज्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला बहुतेक लागतील इथून पुढं. तर पायऱ्यांचा पॅच चालू झालेला आहे आणि आता आपण निघालोय ह्या कातळ कोरीव पायऱ्यातून. बरं झालं रेलिंग केलंय, नाही तर काय खरं नव्हतं. पावसाळ्यात रिस्की आहे, उन्हाळ्यामध्ये तुम्ही ह्या दगडावरून आरामशीर चालू शकता. समोर इथं सुद्धा एक पायऱ्यांचा पॅच आहे बघा. ह्या प्रवेशद्वारात आपल्याला शिल्पांचा खजिना मिळाला अक्षरशः. समोर इथं बघितल्यानंतर आपल्याला इथं या बाजूला साप दिसतोय. इथं फुलांची नक्षी आहे, समोर सुद्धा फुलांची नक्षी आहे. त्यानंतर या बाजूला एक मोठा मासा कोरलेला आहे बघा. त्यानंतर इथं या बाजूला पण मासा आहे. त्यानंतर इथं फूल आहे कमळाचं, इथं वेगळं फूल आहे आणि हे एक्झॅक्ट कळत नाही ऍक्च्युली. 3 नाग वगैरे आहेत की काय असं वाटतंय ते, जरा एकमेकात गुंफलेले 3 नाग असं काहीतरी वाटतंय. हे बघ इथं पण आहे ना 2 नाग आहेत. प्रवेशद्वारातून पुन्हा आपल्याला इथून वरती जायला पुन्हा कातळ कोरीव पायऱ्या दिसतात. मगाशी जी मुलं आगाऊपणा करताना बघितलं आपण ती हिथनं जात होती. तर अशी रिस्क घ्यायची नाही, कारण शेवटी हा दगड जरी घसरत नसला तरी तोल जाऊ शकतो आणि काही अनर्थ घडू शकतो. त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. समोर चांगला बुरुज आहे, ही तटबंदी सुद्धा आपल्याला दिसते. अरे इथं बघ मोठा नाग आहे, बघितलं का. बघ नाग केवढा मोठा आहे, नाग. हे दादा सुंदर सुंदर नागदेवतेचं सुंदर शिल्प आपल्याला इथं दिसतंय. अतिशय सुंदर असं शिल्प आहे. किती मोठे मी दाखवतो, 1 मिनिट. दादा दादा जा तुझं दादा उंची किती आहे? 5 फूट 9 इंच. दादा जवळपास 5.5-6 फूट आहे आणि मूर्ती म्हणजे फक्त नागच 6 फुटाचा आहे आणि त्याच्यावर थोडासा दगड. जवळपास 6.5 फूट इतका उंचीचा
हा टोटल हे आहे बघा नाग. किती सुंदर मूर्ती आहे. इथे बघा, लक्षात घ्या, इथून प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर ज्या पायऱ्या लागतात ह्या कातळ कोरीव, त्याच्यात उजव्या बाजूला हा नाग तुम्हाला बघायला मिळेल. मागं कोण राहिलं नाही ना. पाय कुठे ठेवता हे महत्वाचं. चला कसा बसत आहे. दोरीचा पॅच आलेला आहे, कवर केलेला आहे. दोरीला धरलं नाही कारण मला माहिती आहे मी आता दोऱ्यांना धरत नाही. एकदा पडलेलो आहे खूप उंचावरनं, तेव्हापासून स्वतःच्या शरीराचा जास्तीत जास्त आधार घेण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं हे नाही म्हणलं तरी ह्या खाचा ज्या आहेत त्या कुठे ना कुठे थोड्याफार का होईना घसरतात. कारण इथला दगड लोकांनी जाऊन जाऊन थोडा का होईना गुळगुळीत झालेला आहे. त्यामुळे ती एक काळजी घेणं फार गरजेचं आहे. चला चला, ट्रॅफिक जाम नका करू. सुंदर अशा दरवाज्यातनं आपण आलेलो आहे आणि आता सगळे निघालेत वरती. थोडासा भाग राहिला आहे अगदी आणि तो झाला की झालं किल्ल्याचं काम. आणि आता एक वाढीव मॅटर झाला आहे. पायऱ्या पण संपलेल्या आहेत. ऐक आता काय करायचं. हो, ह्या पायरीला आपण मुंडे पायरी नाव देऊ गेल्यावर. हो, त्याचं लक्षात घे. आणि दादा आता पळत सुटणार आहे. दादा येऊ. हा. आणि मुंडे सुद्धा पळायला सुरुवात. कमान मुंडे. आम्ही मस्त दगडाच्या खाली बसलेलो इथं सगळे आणि सुंदर नजारा मधुगिरी शहराचा तुम्हाला दाखवतो मी. मधुगिरी शहर हे बघा. आमची ट्रेन आता ठरलेल्या प्रमाणे ते 4 पोलीसचा फोन आला काय. तर शेवटचा दरवाजा आणि वरती आलोय आपण आता. हा आपण जिथून स्टार्ट केलं दिसतोय. दिसतंय का.
कशी घाबरते ती. अरे इथून दिसतच नाही ते. ಈ ಕಡೆಯಿಂದ ಹೋಗಿ राईट साईड. ಆ ಕಡೆ ತುಂಬಾ ಸ್ಟೆಪ್ ಇದೆ ಇಳಿದು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ ಈ ಕಡೆಯಿಂದ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ. हा मला कळलं इकडून स्लिप रे ह्या साईडने जायला रोड आहे. नाही दिसत बघ ना. वरून दिसत नाही. हा आणि कलर असा आहे याचं. संपत नाही. ही एक हिल संपली की थोडंसं बांधकाम येते पुन्हा चालू होते. आता बहुतेक हे शेवटचं बांधकाम असं वाटतंय सगळ्यात टॉप किल्ल्याचा. हे शेवटचं आहे का दादा? एवढं ऊन त्यात एवढा स्टीप चढ आहे. घसराची तशी भीती नाही पण तरी ते मनात राहतं. मस्त बांधकाम आहे किल्ल्यावर अगदी सुंदर. बघूयात आत काय काय बघायला मिळतंय. या पहारेकरांच्या देवड्या मेन एंट्रन्स. मगाशीच ती रचना मगाशी जशी होती तशी आणि हे चारी बाजूनी सुंदर असे खांब. राजवाडा कसा असतो त्या टाईपमध्ये केलेला आहे. अगदी सुंदर. सुंदर वाड्यासारखी रचना आहे ह्या संपूर्ण घराची. वेगवेगळ्या खोल्या आहेत इथं आणि अतिशय सुंदर पद्धतीने पूर्वी बांधले होते आणि अगदी किल्ल्याच्या टॉपवर आहेत. दोन्ही बाजूला ही स्ट्रक्चर आहेत. कदाचित ही धान्याचीच असावीत किंवा कारण दुसरी कुठली स्ट्रक्चर अशी आमच्या बघण्यात नाही. आणि इथं पूर्ण तटबंदी दिसते आपल्याला ह्या कोटाची जो सगळ्यात उंचावर आहे. आणि इथून पुढे अजून आपल्याला काय दिसतंय का बघूयात एकदा. हे कदाचित धान्य कोठार किंवा पाण्याचा टाका असा. अतिशय सुंदर रचना. शेवट आहे ना हा. इकडे काय आहे? खूप जुन्या काळातलं बांधकाम दिसून येतं लगेच सगळं आपल्याला. आणि सगळ्या बाजूने अशाच पद्धतीचं बांधकाम आहे. कदाचित हे धान्य कोठार वगैरेसाठी काम करत असावं असं वाटतं. पाप्या बोळात वर बघ बरं. हां आत्ता मी खाली आहे. ह्या खालच्या ह्याच्यात आहे आणि पाप्यावरती दिसतं बघा. ह्या बघा दिसले का? धर आता मी वर चढता येईल असं जरा स्ट्रक्चर भीती आहे की नाही वर चढायला नाही जमणार. नाही जमणार. दिसतोय मी. हा आता दिसतंय. चला आलोच. इथून कमी वाटतंय ना. उडवायचं आहेत ना. तर घे पापा. Few moments later. आणि पाप्या गेलाय ड्रोन आणायला. आमचा ड्रोन क्रॅश झाला का? आहे का कुठे बघू. काय झालंय का त्याला बघ बरं जरा. वाटत तर नाही.
चालू बंद कर एकदम, चालू कर परत. गिम्बल हालतोय का बघू दे. नाही ना, गिम्बल हालतोय का बघ. ओ खत्म हो गया बैटरी. समझ में भी नहीं आया कि ऐसा क्यों हुआ. ऊपर भी नहीं आया, नीचे भी नहीं जा रहा था. वो उसके जिंदगी के शेवट के घटका मोद रहा था. बापे आला ना वर, नीट ये. म्हणजे मी पण ड्रोन तसा लय रफ वापरलाय आणि मागचीच पण असं धडकला होता, सेन्सर खराब झालाय. आणि ह्यावेळेस मात्र अशी परिस्थिती होती की आता वाटलं गेला, पण नशिबाने मी त्याला थोडासा पुढं आणला होता, कदाचित त्यामुळे तो राहिला. नाहीतर काय अवघड होतं त्याचं. लय वाईट वाटत होतं. मुळात मजा ही पैसे गेल्याची नव्हती, तर इतके जे व्ह्यूसाठी आपण जे ड्रोन उडवला, सगळी मेहनत घेतली ना, आणि ते त्याचं नशीब वाईट डायरेक्ट वाटलं. दरी नव्हती खाली, खरं खरं स्लोप होता. स्लोप होता ना, त्यामुळे वाचला. त्यामुळे असं स्लोप होता म्हणून वाचला, नाही तर ड्रोन ते नशीब ते तिथे स्लोप होता. अशी दरी असती तर नसतं भेटला. ओके ना, आणि काय नाही झालेलं. चला मजा आली. कपाळात. ॲडव्हेंचर. तर अशा रीतीने आपला ट्रेक तर मस्त झालेला आहे. मुंडे वरपर्यंत आलेत. मुंडेंचं पण कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांना थोडी उंचीची भीती आहे, पण तरी तुम्ही केलं, लय भारी वाटलं. पाप्यानी ड्रोन वाचवला आहे. पाप्याला वेगळी पार्टी देण्यात येईल नंतर. कसं वाटलं सगळ्यांना आजचा? एकदम भारी, एकदम मस्त ट्रेक होता. एक सुंदर ट्रेक. कालचा अनुभव वेगळा होता, आजचा वेगळा होता. आजचा फार वेगळा होता. एकाच बाजूने जायचं होतं आणि पूर्ण त्या गोष्टी आम्हाला कव्हर करायच्या होत्या. आणि आजचं एक विशेष महत्त्व सांगायचं झालं तर दादा आणि माझी भेटून आज 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. मागच्या वर्षीच बरोबर आम्ही ह्या दिवशी भोरप्याची नाळ, घोडेजीन आणि सुधागड असा एक ट्रेक केला होता. त्या गोष्टीला 1 वर्ष झाल्यामुळं दादानी आपल्या सगळ्यांसाठी आणलेले आहेत मस्त लाडू बनवून घरगुती. तर हे लाडू वाटून घेणार आपण, मस्त खाणार आणि मग आपलं बाकीचं उरकणार. आणि उरकल्यानंतर मग आपण लवकरात लवकर खाली उतरून आपली 4:30ची बस आहे, तर ती पकडायची आपल्याला आणि पुण्याकडे प्रस्थान करायचं आहे. तर आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मधुगिरीचा सांगायला विसरू नका, कारण एक खूप वेगळा एक्सपिरियन्स होता कर्नाटकमधला. खूप भारी भारी किल्ले आहेत इथं ॲक्च्युली, आणि खूप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की किल्ले इतके छान आहेत आणि वेगळ्या पद्धतीचे किल्ले आहेत आपल्याला बघायला मिळालेले, जसे इथले आहेत तसे नाही आहेत. तर ह्याचा एक भारी अनुभव आपण घेतला आणि सगळ्यांनी मिळून खूप एन्जॉय केला. हां हां हां, बोल ना बाळ सोन्या. खाली जाताना वाट लागणार आहे. आमची माझी काय वाटण्याला लागलं. चलो भेटूयात पुढच्याच अशाच एका भन्नाट आणि धमाकेदार व्हिडिओमध्ये, ज्यात ड्रोन क्रॅश होणार नाही याची काळजी घेऊयात फक्त, आहे का नाही रे. कारण प्रत्येक वेळी ड्रोन अशा ठिकाणी नाही अडकू शकत जिथं हे होईल. चलो भेटूयात. संधी देतो. चलो भेटूयात पुन्हा एकदा. चलो धन्यवाद आणि जय शिवराय. चला सगळ्यांनी. हां, जय शिवराय. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. भौगोलिक परिस्थिती बदलली की त्या भागाचं किल्ल्याचं बांधकामही बदलतं. सह्याद्रीमधल्या कडेकापरी आणि डोंगरावर उभे असलेले किल्ले वेगळे आणि एखाद्या सिंगल रॉक किंवा मोनोलिथवर बांधलेला एखादा एक किल्ला वेगळा. किल्ले बांधणीचं हेच वैशिष्ट्य आम्हाला इथं पाहायला मिळालं. अशा दगडावर सुद्धा कुणी किल्ला बांधू शकतो का, याचा विचार करणं सुद्धा खूपच वेगळी गोष्ट आहे. पण इतक्या सुंदर आणि ऐतिहासिक वास्तूचं जतन मात्र तेवढं होणं गरजेचं आहे. एक पिकनिक स्पॉटपेक्षा त्याला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचं योगदान मानणारा किल्ला म्हणून जर प्रसिद्धी देण्यात आली तर कदाचित ह्या किल्ल्याला आणखी महत्त्व प्राप्त होईल. फक्त थ्रिलिंग आणि चढाईला अवघड असणाऱ्या किल्ल्याऐवजी याचं ऐतिहासिक महत्त्वसुद्धा तेवढंच जाणणं गरजेचं आहे. धन्यवाद.